नमस्कार. योहानाच्या शुभवर्तमानावर अध्याय 15 ह्यावर चिंतन करण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र जमलेलो आहोत. योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 15 हा अध्याय द फेअरवेल डिस्कोर्स ऑफ जीसस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा निरोपाचा वृत्तांत त्यामधून घेतलेला आहे. या फेअरवेल डिस्कोर्समध्ये अध्याय 15, 16 आणि 17 ह्या 3 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांची जणू काही तयारी करतो. विशेष करून 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने द्राक्षवेळेचं म्हणजेच वाईन ह्याविषयी जे रूपक आपल्यापुढे ठेवलेलं आहे ते आद्य ख्रिस्ती समाजामध्ये ख्रिस्ती शिकवणुकीनुसार आणि ख्रिस्ती आर्ट आणि लिटरेचरमध्ये म्हणजे वाङ्मयामध्ये आणि चित्रकलामध्ये खूप प्रख्यात झालेलं आहे. ह्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांची जणू काही तयारी करतो आणि मग ह्या फेअरवेल डिस्कोर्सचे 3 अध्याय संपले म्हणजेच 15, 16, 17 का प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रवास सुरू करतो. म्हणजेच बायबल पंडितांच्या मते हा अध्याय प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर अखेरचं भोजन घेत असताना त्यांच्याबरोबर माडीवरच्या खोलीमध्ये जणू काही चर्चा करतो. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त ह्या वेळेला येरुशलेममध्ये होता हे निश्चित होते. या अध्यायाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्याची परमेश्वराबरोबरचं नातं आणि त्याचं शिष्यांबरोबरचं नातं ह्याविषयी बोध करत आहे. जणू काही आपली नाती कशी असावी याविषयी एक सुंदर वर्णन ह्या अध्यायामध्ये आपल्याला करण्यात आलेलं आहे. सो दिस चॅप्टर इज लाईक अ मॉडल ऑफ रिलेशनशिप बिटवीन जीसस अँड गॉड अँड रिलेशनशिप बिटवीन जीसस अँड हिज डिसायपल्स. ह्या अध्यायामध्ये आपल्याला हेच नातं समजावून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने द्राक्षवेळ आणि त्याच्या फांद्या ह्याचं रूपक वापरलेलं आहे आणि हे रूपक आपण समजून घेतलं पाहिजे. ह्या रूपकाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवून देतं की आपल्याला जर चांगले शिष्य व्हायचं असेल तर आपण द्राक्षवेळेमध्ये टिकून राहिले पाहिजेत. इतकंच नाही तर योग्य प्रकारे आपली जडणघडण झाली पाहिजे आणि जेव्हा आपली योग्य प्रकारे जडणघडण होते तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने फळ देत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असणे ज्याला इंग्रजीमध्ये अबायडिंग इन जीसस असं म्हटलेलं आहे हे या अध्यायामध्ये प्रामुख्याने नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त पुढे जाऊन अध्याय 13 मध्ये ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिष्यांना सांगतो की तुम्ही एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. तुमचं एकमेकावरील प्रेम पाहून लोक म्हणतील की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी परस्पर प्रेम आणि ईश्वर प्रेम किती महत्त्वाचं आहे ह्याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. इतकंच नाही तर एकमेकांसाठी आपण प्राण द्यायला तयार झाले पाहिजेत. अ फ्रेंड गिव्ज हिज लाईफ फॉर द अदर फ्रेंड. चांगल्या हेतूने आपण जेव्हा एकमेकांची सेवा करून एकमेकांना उभारण्यासाठी एकमेकांना घडविण्यासाठी एकमेकांचं बलिदान देतो तेव्हा निश्चितच आपली मैत्री जी आहे ती अधिक टिकून दिसते. आणि तेच आद्य ख्रिस्त सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी
त्याच्या शिष्यांनी, त्याच्या अनुयायांनी रक्तसाक्षीत्वाचं म्हणजेच मार्टरडम स्वीकारलं. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त ह्याच अध्यायामध्ये आपल्या शिष्यांना जणू काही सावध करतो. जगामध्ये विरोध आहे आणि त्या विरोधाला त्यांना सामोरे जावं लागेल ह्याविषयी देखील बोध केलेला आहे. ह्याची पार्श्वभूमी आपल्याला 2 स्तोत्रामध्ये पाहायला मिळते. स्तोत्र 69 आणि स्तोत्र 35 ह्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या संदेष्टांची जशी छळ करण्यात आला होता तशाच प्रकारचा छळ ह्यांचा देखील होणार आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे संदेष्टाने आपलं जीवन समर्पित केलं परमेश्वराचा संदेश देण्यासाठी, तसेच शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यासाठी विरोधाला सामोरे जाणे गरजेचं आहे ह्याविषयी बोध केला आहे. आणि मग ह्या अध्यायाचा शेवट करताना आपल्याला जणू काही आश्वासन देण्यात येत आहे की जरी छळ झाला, जरी तुम्हाला त्रास झाला, विरोध झाला, तरी भिवू नका, घाबरू नका, कारण पवित्र आत्मा, परमेश्वराचा कैवारी, सत्याचा आत्मा तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ते आश्वासन आपल्याला परमेश्वर पित्यापासून आणि परमेश्वर पुत्रापासून प्राप्त होते आणि त्याद्वारे हा अध्याय पूर्ण होतो. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या अध्यायाचं सारांश रूप जर आपण बघायचं असेल तर केवळ 4 शब्दामध्ये हे अध्याय आपण समजून घेऊ शकतो. आणि हे 4 शब्द आहेत. पहिला शब्द म्हणजे फ्रूट किंवा फळ. ह्या अध्यायामधील ओवी 1 ते 8 ह्याचा जो संदर्भ आहे तो फळाविषयी, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असल्यानंतर आपण कसे फळ देऊ शकतो ह्याविषयी बोध केलेला आहे. आणि म्हणून पहिला शब्द आहे फ्रूट्स किंवा फळं. दुसरा शब्द आहे लव. ह्या अध्यायामध्ये अध्याय 15 ओवी 9 ते 17 मध्ये जर आपण बघितलं तर प्रेमाविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तिसरा शब्द आहे हेट्रेड म्हणजेच द्वेष किंवा विरोध. अध्याय 15 ओवी 18 ते 25 जर आपण बघितलं तर शिष्यांना कसं विरोधाला सामोरे जावं लागणार आहे, जगाचा विरोध आणि आपल्या लोकांचा विरोध ह्याविषयी बोध केलेला आहे. आणि शेवटचा शब्द म्हणजे कम्फर्टर किंवा कैवारी. अध्याय 15 ओवी 26 ते 27. तर अशा प्रकारे या अध्यायाला आपण 4 शब्दामध्ये देखील अभ्यासू शकतो किंवा अनुभवू शकतो. त्याचप्रमाणे या अध्यायाचा मुख्य गाभा जो आहे तो मुख्य गाभा प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर, कारण हा निरोपाचा वृत्तांत आहे, द फेअरवेल डिस्कोर्स. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर शिष्यांनी कसं असावं, शिष्यांची नाती कशी असावीत ह्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पहिल्या भागामध्ये म्हणजेच अध्याय 15 ओवी 1 ते 11 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपलं नातं कसं असावं, हाऊ डू वी रिलेट टू जीसस वेन जीसस इज नॉट देअर, ह्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. अध्याय 15 ओवी 12 ते 15 मध्ये हाऊ डू वी रिलेट टू वन अनदर, शिष्यांनी एकमेकांबरोबर कसं नांदावं, एकमेकांचा कसा स्वीकार करावा, एकमेकांबरोबर त्यांचे नातेसंबंध कसे असावेत प्रभू येशू ख्रिस्त नसल्यानंतर, त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. अध्याय 6 ते 25 मध्ये रिलेटिंग टू द वर्ल्ड, प्रभू येशू ख्रिस्त नसल्यानंतर जगाबरोबर आपलं नातं कसं असावं, जगाबरोबर आपण कसं संपर्क साधावा. मग त्याच्यामध्ये विरोध आहे, त्याच्यामध्ये स्वीकारणं आहे आणि तरीसुद्धा आपल्याला टिकाव धरायचं आहे, ते कशा प्रकारे झालं पाहिजे ह्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि मग शेवटच्या भागामध्ये अध्याय 15 ओवी 26 आणि 27 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कैवारी आपल्याबरोबर आहे. आणि म्हणून कैवारी पवित्र आत्मा
आपल्याद्वारे साक्ष देणार आहे आणि म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही, भीती गरज नाही. आपण मुक्त आहोत, पवित्र आत्मा आपल्या संगती आहे. तर अशा प्रकारे ह्या अध्यायाची पार्श्वभूमी मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही पार्श्वभूमी समजावून घेत असताना ह्या अध्यायाचा जो मुख्य मथितार्थ आहे, म्हणजे द सेंट्रल कॉन्सेप्ट ऑफ दिस चॅप्टर इज, दिस चॅप्टर इज कॉल्ड द चॅप्टर ऑफ वाईन. ह्या अध्यायाला द्राक्षवेळेचं अध्याय म्हटलेलं आहे. आता द्राक्षवेळाचा जो संदर्भ आहे तो जुन्या करारामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. इस्रायल हे जे राष्ट्र होतं हे परमेश्वराचं द्राक्षवेळ आहे किंवा द्राक्षाचा मळा आहे अशाविषयी आपल्याला बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. यशाया संदेष्टा अध्याय 5 ओवी 1 ते 17 मध्ये इस्रायल परमेश्वराचं कसं निवडलेलं द्राक्षवेळ होतं ह्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. इर्मया संदेष्टा अध्याय 2 ओवी 21 मध्ये आपल्याला सांगत आहे की परमेश्वर म्हणतो, इस्रायल हे राष्ट्र मी एका द्राक्षवेळीसारखं लावलेलं आहे, म्हणजे त्याची लागवड मी केलेली आहे. यहेस्केल संदेष्टा अध्याय 15 ओवी 1 ते 18 मध्ये आपल्याला सांगतो की परमेश्वर म्हणतो, इस्रायल माझं प्रिय द्राक्षवेळ आहे. गॉड लाइक्स इस्रायल हिज वाईन. आणि 19 एझेकिएल 19:10 मध्ये सांगितलेलं आहे की इस्रायल इज अ लक्झुरियंट द्राक्षवेळ, म्हणजे हे जे द्राक्षवेळ आहे ह्याविषयी परमेश्वर संतुष्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्याला स्तोत्रकार सांगत आहे की परमेश्वराने हा द्राक्षमळा जणू काही इजिप्तमधून बाहेर काढलेला आहे आणि पॅलेस्टाईनमध्ये म्हणजे त्याच्या निवडलेल्या राज्यामध्ये त्याची लागवड केलेली आहे. स्तोत्र 80:8 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की इस्रायल राष्ट्र हे परमेश्वराचं जणू काही द्राक्षमळा किंवा द्राक्षवेळ होती. आणि म्हणून ह्या द्राक्षवेळाविषयी आपण ह्या अध्यायामध्ये योहान 15 मध्ये जणू काही पुन्हा एकदा ऐकत आहोत. नव्या करारामध्ये आपण त्याविषयी पाहत आहोत. असं म्हणतात की मकबीचे जे नाणं होतं, जुन्या करारामध्ये मकबी ह्यांचं जे नाणं होतं त्या नाण्यावर ह्या द्राक्षवेळाचं चित्र काढलेलं आहे. इतकं महत्त्व या द्राक्षवेळेला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे यहुदी जे ज्वेल्स होते, म्हणजे यहुदी लोक जे त्यांचे दागिने करायचे, त्या दागिन्यावर देखील ह्या द्राक्षमळ्याचं चित्र असलेलं आपल्याला पाहायला मिळते. सो द वाईन हॅड बिकम द सिम्बल ऑफ इस्रायल. द्राक्षमळा किंवा द्राक्षवेल हे इस्रायलचं चिन्ह बनलं होतं. आपण जर आद्य ख्रिस्ती समाजामध्ये बघितलं तर आपण जो प्रभू भोजन साजरा करतो त्या मिसाबळीला देखील अशाच प्रकारे त्याचं चिन्ह म्हणून आपल्याला संबोधण्यात आलेलं आहे. आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो ह्यांचा जर तुम्ही लोगो बघितला, म्हणजे त्यांचं स्मृतिचिन्ह बघितलं, तर त्यामध्ये देखील त्यांनी द्राक्षमळाचं निवड केलेली आहे किंवा द्राक्षाचं गुढ निवडलेलं आहे, हे दर्शविण्यासाठी की धर्मप्रांत माझं जणू काही द्राक्षमळा आहे. तर अशा प्रकारे ह्या द्राक्षमळ्याचं चित्र आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या द्राक्षमळाविषयी बोध करत आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपलं लक्ष या द्राक्षमळावर चिंतन करीत असताना त्यांच्या फळावर लक्ष केंद्रित करायला सांगत आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी म्हण आहे, पण द्राक्ष खरोखर आंबट आहेत का? द्राक्ष खरोखर निकामी आहेत का?
की द्राक्ष चांगले आहेत ह्याची पारख आपण केली पाहिजे, असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून द्राक्षमळ्याला चांगली द्राक्ष यावीत, म्हणजेच द्राक्षमळ्याला द्राक्षवेळीला चांगली फळं यावीत म्हणून यहुदी लोक काय करत असत ह्याची पार्श्वभूमी आपण समजावून घेणे गरजेचे आहे. द्राक्ष वेळ लावल्यानंतर लगेच ते त्याची फळं घेत नसत. द्राक्ष वेळ लावल्यानंतर दरवर्षी ते द्राक्षमळाची छाटणी करत असत. त्याला प्रुनिंग म्हणतात इंग्रजीमध्ये. छाटणी म्हणजे मारणं नाही, तर त्याची अशा प्रकारे कापणी करणं की जेणेकरून त्याला योग्य अशी फांद्या फुटू शकतात आणि त्या फांद्याला चांगली फळं येऊ शकतात. तर असं म्हणतात की इस्रायल लोक हे द्राक्षमळ लावल्यानंतर पहिल्या 2-3 वर्षापर्यंत त्याची छाटणी अशी करायची की त्याला 2 फांद्या ठेवायच्या आणि मग 3ऱ्या वर्षानंतर जेव्हा त्याला फळ येतं तेव्हा एका साईडची फळं ते कापत असत आणि एका साईडची फळं वाढवत असत की जेणेकरून जी फळं येतील त्यांना चांगलं उपज मिळेल आणि ती फळं चांगली होतील. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण कधीकधी पपयाचं झाड बघतो आणि पपयाच्या झाडाला भरपूर पपया आल्या की मग आपण विचार करतो एवढे जर आले तर सगळे वाढणार नाहीत आणि म्हणून सगळ्यांची वाढ होणे शक्य नाही. म्हणून आपण काय करतो, ठराविक काढून टाकतो की जेणेकरून जे राहतील त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. शेतकऱ्याला हे सगळं माहीत असतं. इस्रायल लोक हे पॅलेस्टाईनमध्ये वाढलेली लोक होती आणि पॅलेस्टाईनचं द्राक्ष मळा लावणे हे त्यांचं मुख्य व्यवसाय होतं आणि म्हणून त्यांना ह्या गोष्टीविषयी चांगलं माहिती होती आणि तीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. कशासाठी हे केलं जातं, तर हेतू हा की त्याची फळं चांगली यावीत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देखील ह्याविषयी ह्याच गोष्टी सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याविषयी बोध करत आहे की जर तुम्हाला चांगली फळं द्यायची असतील तर तुम्हाला माझ्यामध्ये राहावं लागेल. आणि म्हणून अबाईड विथ मी हे जे वाक्प्रचार आहे, प्रभूमध्ये असणे, हे या उतार्यामध्ये 9 वेळा आलेलं आहे. अध्याय 1 ओवी, अध्याय 15 ओवी 1 ते 8 मध्ये 9 वेळा आपल्याला ऐकायला मिळते अबाईड इन मी. त्याद्वारे आपल्याला काय संदेश आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असणे किती महत्त्वाचं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असणे आणि त्याच्याबरोबर वेळ घालवणे किती चांगलं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट ही आपल्याला सांगण्यात आलेली आहे की आपल्याला प्रभूमध्ये राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपण प्रभूमध्ये राहिले नाही तर आपण फळ न देणाऱ्या फांद्यासारखे होऊ आणि ज्याला फळं येत नाहीत ती फांदी कापली जातात, कारण त्या फांद्याचा काही वापर नाही, त्याचा उपयोग नाही. आणि द्राक्षवळाचे जे फांदे आहेत किंवा द्राक्षवळाचं जे लाकूड आहे ते इतकं निकामी असतं की त्याचा कोणी वापर करत नाही. ते कचऱ्यामध्ये टाकण्यायोगी इतकंच त्याचा वापर होऊ शकते. असं म्हणतात की इस्रायल लोकांमध्ये एक म्हण होती की परमेश्वराला आपण अर्पण करायचं आहे, मात्र अर्पण करताना आपण द्राक्षवेळेचं लाकूड अर्पण करू नये, म्हणजे इतकं ते लाकूड युजलेस, म्हणजे काही कामाचं नाही, ते आपल्याला समजून येतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की जर आपण फळ देणारे झाले नाहीत तर आपण कसे निकामी होतो, आपण काही कामाचे नाहीत, वी बिकम युजलेस. आणि म्हणून प्रभूचे शिष्य जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला फळ देणारे असले पाहिजे. आणि जर आपल्याला फळ द्यायचं असेल तर आपल्याला प्रभूमध्ये असणे गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या उतार्याद्वारे
सुवार्तिक योहान आद्य ख्रिस्त सभेला देखील एक सुंदर असा बोध करत आहे. आद्य ख्रिस्त सभेमध्ये 2 प्रकारची अशी माणसं होती की जे निकामी होते, जे जणू काही फळ न देणार होते. आणि त्यामधील पहिला विभाग म्हणजे जे यहुदी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत नव्हते, ते प्रभूमध्ये यायला तयार नव्हते. प्रभूमध्ये त्यांना जीवन नको होतं, त्यांना ख्रिस्ती व्हायचं नव्हतं. त्यांना संत योहान बोध करत आहे की जर तुम्ही प्रभूमध्ये आले नाहीत, जर तुम्ही प्रभूचा स्वीकार केला नाही, जर तुम्ही प्रभूमध्ये राहिले नाहीत, तर तुमचा काही फायदा नाही. आणि दुसऱ्या प्रकारची लोक अशी होती, आपण समजून घेतलं पाहिजे की योहान आपलं शुभवर्तमान लिहितो तो सर्वसाधारणतः 90च्या कालावधीमध्ये, इसवी सन 90मध्ये लिहित आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये आद्य ख्रिस्त सभा जी होती त्याची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. सुरुवातीला लोकांना वाटलं होतं, ख्रिस्ती समाजाला वाटलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. परुसिया म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन हे लवकरच होणार आहे. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. परंतु आपण इतिहासामध्ये बघतो की देर इज अ डिले इन परुसिया, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन हे दुरावलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यांनी आधी स्वीकार केला होता ते आता प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून जाण्याचा प्रयत्न करत होते. कारण आपण नंतर पाहणार आहोत की त्याला ख्रिस्ती लोकांना खूप विरोध होता. ह्या काळामध्ये ख्रिस्ती लोकांवर खूप छळ होत होता. नीरो आणि डॉमिनेशन ह्या 2 राजांनी जणू काही ख्रिस्त सभेचं खूप छळ केला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्ती लोक श्रद्धा सोडत होते. अशा लोकांसाठी योहान पुन्हा एकदा एक संदेश देत आहे आणि सांगत आहे की तुम्ही जर श्रद्धा सोडली, तुम्ही जर श्रद्धेपासून दूर गेले तर तुमचा काही लाभ नाही. तुम्ही द्राक्षवयाचे सुकलेल्या फांद्या आहेत आणि त्या फांद्या काही कामाच्या नाहीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देखील आपण अशा प्रकारचे फांदे होऊ शकतो. कधी आपण अशा प्रकारचे फांदे होऊ शकतो? पहिली गोष्ट की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायला पुढे आले नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकणे. जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं नाही तर मग आपण काय कामाचे, आपण कसे फळ देणार हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात, त्याचं ऐकतात, परंतु ते प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत. त्यांचं ख्रिस्ती असणं हे केवळ लिप सर्व्हिस आहे, म्हणजे बाह्यदृष्ट्या नामके वास्ते ते ख्रिस्ती आहेत, परंतु ख्रिस्ताची साक्ष ते देत नाहीत. आपल्या कृतीद्वारे ते ख्रिस्ताची साक्ष देत नाहीत, ख्रिस्ताला घोषित करीत नाहीत. आणि म्हणून हे देखील फळ न देणाऱ्या वृक्षासारखे किंवा फांद्यासारखे आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे बरेचसे जण ख्रिस्ताचा स्वीकार करतात, परंतु अडचणी आल्या, त्यांच्या मार्गाला छळ आलं, त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे झालं नाही का मग ते प्रभूला सोडून देतात, प्रभूपासून दूर जातात. तर अशा लोकांना देखील प्रभू येशू ख्रिस्त आज बोध करत आहे. ह्या उताराचा जो पहिला भाग आहे तो आपल्याला सांगत आहे की आपण कशा प्रकारे प्रभूचा स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चांगलं शिष्य होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्याविषयी आपल्याला ह्या पहिल्या भागामध्ये बोध केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे चांगले शिष्य होण्यासाठी, उत्तम ख्रिस्ती म्हणून जीवन जगण्यासाठी पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला प्रभूमध्ये असणे गरजेचं आहे. आणि केवळ प्रभूमध्ये असणे इतकंच गरजेचं नाही, तर आपल्याला फळ देणारे असणं हे देखील गरजेचं आहे. आणि जर आपल्याला फळ द्यायचं असेल तर आपल्याला प्रभूकडनं शक्ती मिळाली पाहिजे, प्रभूकडनं प्रेरणा मिळाली पाहिजे, प्रभूमधून आपल्याला कृपा आणि आशीर्वाद प्राप्त झाले पाहिजेत. प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचशा वेळेला
आपण बाह्य गोष्टीकडे लक्ष केंद्रित करीत असतो. आज प्रभू आपल्याला आठवण करत आहे की तुम्ही माझ्यामध्ये या, मी तुम्हामध्ये असल्यानंतर तुम्ही खरोखर फळ देणारे होणार आहात. आणि म्हणून टू एनरिच आवर लाईफ फ्रॉम जीसस हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की त्यांनी ज्याप्रमाणे परमेश्वराचा गौरव केला, त्यांनी ज्याप्रमाणे परमेश्वराचं नाव उंचावलं, तसं आपण देखील आपल्या कृतीद्वारे, आपल्या विचाराद्वारे, आपल्या आचाराद्वारे आपण परमेश्वराचं नाव उंचावलं पाहिजे. वी नीड टू ग्लोरीफाय गॉड. आणि जेव्हा परमेश्वराचा गौरव होतो, परमेश्वराचा जय जयकार होतो, तेव्हा निश्चितच आपण खऱ्या अर्थाने फळ देणारे शिष्य होतो. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुमची सत्कृत्य पाहून तुम्ही परमेश्वराचा नाव उंचावणार आहात. तर अशाच प्रकारे जेव्हा आपण परमेश्वराचं नाव उंचावतो तेव्हा आपली ख्रिस्ती श्रद्धा ही खरोखर चांगली होते आणि ख्रिस्ताची आपण साक्ष देतो आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला जीवन प्राप्त होते. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तामध्ये जीवन असणे म्हणजे काय? दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच प्रभूमध्ये जीवन जगणे म्हणजे प्रभूची निवडलेली प्रजा म्हणून जीवन जगणे. योहान अध्याय 15 ओवी 11 ते 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या उतारातील सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे योहान अध्याय 15 ओवी 16, जिथे प्रभू आपल्याला सांगत आहे की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे. किती आपलं भाग्य आहे की परमेश्वराने आपली निवड केली आहे. परमेश्वराला आपण प्रिय झालो आहोत. परमेश्वराने आपल्यावर नजर ठेवली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, कशासाठी परमेश्वराने आपल्याला निवड केली आहे ह्या उतारामध्ये आपण एक एक टप्प्यामध्ये पाहूया. पहिली गोष्ट, गॉड हॅज चोजन अस फॉर जॉय. आनंदासाठी आणि परिपूर्ण आनंदासाठी आपली निवड करण्यात आली आहे. आपण जे जीवन जगतो ते आनंदाचं आहे का? आपण जे जीवन जगतो ते स्फूर्तिदायक आहे का? आपण जे जीवन जगतो त्याद्वारे इतरांना प्रेरणा लाभते का? आपले पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात की आपण पवित्र मिसाला आल्यानंतर, प्रभूच्या भोजनामध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याला असा आनंदाचा अनुभव येतो का? बऱ्याचशा वेळेला पोप म्हणतात की जेव्हा मी लोक मिसावरनं घरी जाताना पाहतो तेव्हा मला असं जाणवतं की लोक एंतेरला जाऊन आली की काय. ह्यांची चेहरे इतकी पडलेली आहेत, ह्यांचे चेहरे इतके विद्रूप झालेले आहेत, ह्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही, ह्यांच्या हृदयात आनंद नाही, ह्यांच्या मनात समाधान नाही. हे प्रभूला भेटून आले परंतु ह्यांना दुःख ह्यावर मात करता आली नाही, ह्यांच्या जीवनात बदल झाला नाही, ह्यांचं जीवन आहे तसंच आहे. आणि म्हणून आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की प्रभूने आपली निवड केली आहे त्याच्यामध्ये जीवन जगण्यासाठी. आणि म्हणून त्याच्यामध्ये जीवन जगत असताना आपल्याला आनंद प्राप्त होतो का? प्रभू म्हणतो, मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो आहे आणि विपुल प्रमाणामध्ये देण्यासाठी आलो आहे आणि माझा आनंद तुमच्यामध्ये आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी आलो आहे. त्या आनंदाचा आपल्याला अनुभव येतो का? दुसरी गोष्ट, जीसस हॅज चोजन अस फॉर लव्ह. प्रेम करण्यासाठी आपली निवड झालेली आहे. मदर तेरेसा आपल्याला सांगतात, मी जर कोणावर रागावली, मी जर कोणाचा द्वेष केला, मी जर कोणावर सूड उगवण्याचं कारस्थान करू लागलो तर मग मला प्रेम करायला वेळ कुठून मिळणार? हाऊ विल आय गेट टाइम फॉर लव्ह?
प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचं एकमेकावरील प्रेम पाहून तुम्ही माझे शिष्य आहात असे लोक म्हणतील. आणि म्हणून आपण प्रेमाची साक्षीदार व्हावीत, ह्या प्रेमाचा अनुभव लोकांना द्यावा, त्यासाठी आपली निवड झाली आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेणे देखील गरजेचं आहे. आणि म्हणून टू बी फिल्ड विथ द लव्ह ऑफ जीसस, प्रभूच्या प्रेमाचा ज्यांना अनुभव येतो त्यांचं जीवन बदलतं. त्यांच्या जीवनामध्ये युद्ध नाहीत, त्यांच्या जीवनामध्ये भानगडी नाहीत, त्यांच्या जीवनामध्ये दुरावे आणि विरोध नाही, कारण त्यांना प्रभूचा अनुभव आलेला आहे, प्रभूच्या प्रेमाचा अनुभव आलेला आहे. ज्यांनी त्यांच्यासाठी वधस्तंभावरील मरण स्वीकारलं, यातना स्वीकारल्या, दुःख सोसलं, त्याचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा निश्चितच आपण इतरांवर प्रेम करायला कधीही कमी पडणार नाही, मागे फिरणार नाही. तिसरी गोष्ट, जीसस चूजेस अस टू बी हिज फ्रेंड्स. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटलेला आहे. आणि मित्र काय करतो हे दुसऱ्या मित्राला सांगत असतो. इतकंच नाही तर खरे मित्र एकमेकांपुढे आपलं अंतःकरण मोकळे करतात. आणि म्हणून आपण प्रभूचे गुलाम नाहीत. वी आर नॉट स्लेव्स इन जीसस, वी आर फ्रेंड्स. आणि म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सगळं सांगायला तयार आहे. आणि आपल्याला जे वाटतं ते आपण प्रभूला सांगितलं पाहिजे. आपलं हृदय जेव्हा आपण प्रभूला मोकळं करतो तेव्हा प्रभू त्याचं हृदय आपल्याला सांगत असतो. आणि त्याद्वारे आपल्याला प्रभूच्या कृपेचा आणि प्रभूच्या आनंदाचा अनुभव येत असतो. चौथी गोष्ट, प्रभू सांगतो, आय हॅव चोजन यू फॉर ट्रेमेंडस प्रिव्हिलेजेस. प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे आशीर्वाद आहेत. प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या सवलती सुविधा आहेत. प्रभूमध्ये आल्यानंतर आपण प्रभूचे पार्टनर्स होतो. आणि म्हणून आपल्याला प्रभू बऱ्याचशा गोष्टी दाखवत असतो, प्रभू बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो. प्रभू जणू काही आपल्यासाठी नवीन दालनं उघडत असतो आणि त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. पाचवी गोष्ट, जीसस चूजेस अस टू बी ॲम्बॅसिडर्स. ॲम्बॅसिडर्स म्हणजे पाठवण्यात आलेले, त्याचे सरदार म्हणून त्यांनी आपली निवड केली आहे. आणि म्हणून वी हॅव टू गो आउट. आपण त्याची साक्ष द्यायची आहे. त्याचा जो संदेश आहे तो संदेश आपल्याला दुसऱ्यांना द्यायचा आहे. त्याची जे महत्त्वाचे गोष्टी आहेत, शिकवण आहे, ती आपल्याला दुसऱ्यांना द्यायची आहे. सहावी गोष्ट, जीसस चूजेस अस टू बी ॲडव्हर्टायझर्स. आपण जणू काही प्रभूची सुवार्ता घोषवित असताना प्रभूचा जणू काही नाव उंचावलं पाहिजे. आज जर आपण बघितलं तर या डिजिटल कल्चरमध्ये ॲडव्हर्टिझिंगला फार महत्त्व आहे. एखादा पदार्थ विकायचा असेल तर तो पदार्थ त्याप्रमाणे आपण ॲडव्हर्टाईज केला पाहिजे. जितकी ॲडव्हर्टाईज मोठी तितकं ते पदार्थ जास्त खपलं जाईल. उदाहरणार्थ आता जर तुम्ही IPL बघत असाल तर IPLमध्ये डेअरी मिल्कच्या चॉकलेटची ॲडव्हर्टाईज येत आहे. आणि त्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्याने कसं दाखवलेलं आहे बघा, की सकाळी दरवाजाच्या समोर एक डेअरी मिल्क लावलेला आहे आणि तो दूधवाला येतो आणि तो जिथे दूध ठेवणार तिथे ते चॉकलेट आहे. तो ते चॉकलेट बघतो आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे, इट इज फॉर यू. ते चॉकलेट बघितल्यानंतर दूधवाला किती खुश होतो की ह्या माणसाने माझी कदर केली आहे. आणि मग अशा प्रकारे लोक एकमेकांना आनंद देऊ शकतात हे दर्शवून डेअरी मिल्कचा खप कसा वाढेल ह्याकडे लक्ष दिलं जातं. प्रिय बंधू भगिनींनो, वी हॅव टू स्प्रेड जीसस. आपल्याला प्रभूला पसरवायचं आहे आणि म्हणून आपल्याला प्रभूला ॲडव्हर्टाईज करायचं आहे, प्रभूची जाहिरात द्यायची आहे. आपल्या शब्दाने, आपल्या वागणुकीने, आपल्या कृतीने
आपण प्रभूची जाहिरात द्यावी यासाठी आपली निवड आहे. आणि 7वा मुद्दा, शेवटचा मुद्दा, आपली निवड कशासाठी आहे तर आपल्या निवडीद्वारे आपण प्रभूच्या कुटुंबाचे सदस्य होतो. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की जर तुम्ही माझ्या वचनाप्रमाणे आचरण केलं तर तुम्ही माझे कुटुंबाचे, परिवाराचे सदस्य आहात. यू बिकम अ मेंबर ऑफ माय फॅमिली, गॉड्स फॅमिली. आणि म्हणून आपली निवड ही देवाच्या कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी करण्यात आली आहे. आपल्या निवडलेल्या लोकांमध्ये आपली गणना व्हावी म्हणून आपली निवड केली आहे. 3ऱ्या विभागामध्ये म्हणजे अध्याय 15 ओवी 18 ते 21 मध्ये, 18 ते 25 मध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला विरोधाविषयी सावध करत आहे. प्रभू आपल्याला आठवण करून देत आहे की 2 प्रकारचे विरोध आपल्याला लाभणार आहेत. एक म्हणजे ख्रिस्त सभेमध्ये आपल्याला विरोध होणार आहे आणि दुसरं म्हणजे जगामध्ये आपल्याला विरोध होणार आहे. ख्रिस्त सभेमध्ये विरोध अशासाठी होणार की आपण योग्य प्रकारे ख्रिस्ताची साक्ष देतो की नाही. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी प्रभूच्या आज्ञांचं पालन करणे गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला आपण पळवाट शोधत असतो आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या पळवाटीपासून आपल्याला सावध करत आहे आणि आपण योग्य प्रकारे चांगल्या ख्रिस्ती असण्याची साक्ष द्यावी अशाविषयी आपल्याला बोध करत आहे. दुसऱ्या प्रकारचा जो विरोध आहे तो म्हणजे जग तुमचा द्वेष करील. जग तुमचा द्वेष करील ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये आणि सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये रोमन साम्राज्य सर्व ठिकाणी होतं आणि या रोमन राजवटीमध्ये सर्वांनी रोमला मानलं पाहिजे अशी शिकवण होती. आणि म्हणून जे कोणी रोमला मानत नाहीत त्यांचा छळ करण्यात येईल, त्यांना शिक्षा करण्यात येईल, त्यांना मारहाण करण्यात येईल. तर अशा विरोधामध्ये आपल्याला ख्रिस्ती म्हणून जीवन जगायचं आहे. म्हणून जग तुमचा द्वेष करील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते तसं तितकंच नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे हे ख्रिस्ती लोक जे होते ते म्हणत असेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे की हे माझं शरीर आहे आणि हे माझं रक्त आहे. आणि म्हणून ख्रिस्त सभेमध्ये जे आहेत ते जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त खातात पितात अशा प्रकारचं, ज्याला कॅनेबेल्स म्हणतात, म्हणजेच मांसाहारी इतकंच नाही तर माणसं खाणारी, अशा प्रकारे त्यांची समज झाली होती आणि म्हणून ख्रिस्त सभेमध्ये त्यांना विरोध होता. तसंच जे अनैतिक जीवन जगत होते, ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आचरण करत नव्हते आणि त्यांचं जीवन दुसऱ्यांना आदर्शवत नव्हतं, अशा लोकांचा देखील विरोध आहे आणि म्हणून त्याविषयी देखील आपल्याला बोध केलेला आहे. त्यानंतर आपण बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे कुटुंबामध्ये देखील विरोध आहे. कारण त्यावेळेला संपूर्ण कुटुंब ख्रिस्ती होत नव्हतं. कुटुंबातली एखादी व्यक्ती, नातेवाईकातली एखादी व्यक्ती ख्रिस्ती होत असे आणि म्हणून कुटुंबामध्ये फूट पडत असे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विरोधाला त्यांना सामोरे जावं लागत होतं. आणि म्हणून ख्रिस्ती असणे, त्या काळामध्ये ख्रिस्ती असणे म्हणजे धैर्यवान होणे. टू बी ख्रिश्चन मीन्स टू बी करेजियस, टू बी डिफरंट, अशा प्रकारचं म्हणणं होतं. ख्रिस्ती असणं म्हणजे वेगळं असणं, ख्रिस्ती असणं म्हणजे धैर्यवान असणं, येणाऱ्या विरोधाला सामोरे जाण्यास तत्पर असणं, अशा प्रकारची शिकवण जणू काही आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. आणि मग 4थ्या भागामध्ये अध्याय 15 ओवी 20 ते 22 ते 25 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की हे जे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, या ज्या सुविधा तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, द नॉलेज अँड प्रिव्हिलेज इज फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, एक जबाबदारी आहे.
तुम्हाला माहीत आहे, आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. कशाविषयी सांगितलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? परमेश्वराचा पुत्र, म्हणजेच खऱ्या परमेश्वराची ओळख जी यहुदी लोकांना नव्हती किंवा जगामध्ये कोणाला नव्हती, त्या परमेश्वराची ओळख प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला करून दिलेली आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराची ओळख जगाला देण्यासाठी जणू काही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण ओळखली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापाविषयी लोकांना जागृत करणे. लोकांनी पापात राहू नये, तर पापापासून दूर राहावे, म्हणून त्यांची जबाबदारी आहे ख्रिस्ती लोकांची की त्याविषयी लोकांना सांगणे किंवा लोकांना बोध करणे. आणि तिसरी गोष्ट, ह्या पापावर आपल्याला मात करता येते. पापाबद्दल आपल्याला क्षमा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठी वधस्तंभावरील मरण स्वीकारतो आणि त्याद्वारे आपल्याला आपलं तारण प्राप्त करून देतो. हे सत्य जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रकट केलेलं आहे, ते सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ख्रिस्ती लोकांची आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे, त्यासाठी आपल्याला हे सुविधा दिलेल्या आहेत, त्यासाठी परमेश्वर आपल्याबरोबर आहे, आपली निवड केली आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेवटी अध्याय 15 ओवी 26-27 आपल्याला पवित्र आत्मा कैवारी जो आपल्याबरोबर आहे त्याविषयी बोध केलेला आहे. ह्याच पवित्र आत्म्याविषयी येणाऱ्या अध्यायामध्ये म्हणजे 16व्या अध्यायामध्ये आपण चांगल्या प्रकारे अभ्यासणार आहोत. आणि म्हणून हा पवित्र आत्मा आपल्यावर आल्यानंतर, हा कैवारी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपलं जीवन बदलतं. वी बिकम विटनेसेस ऑफ द होली स्पिरिट. कशा प्रकारे आपण साक्ष द्यायची आहे? तर 3 प्रकारची साक्ष आपल्याकडनं अपेक्षित आहे. पहिल्या प्रकारची साक्ष म्हणजे इंटिमसी विथ क्राइस्ट. पवित्र आत्म्याचा स्वीकार केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपली जवळीकता झाली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण एकरूप झालो पाहिजेत. संत पौल म्हणतो, जगतो जीवन नवी मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. तशा प्रकारचं आपलं जीवन असणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा आपल्यावर आल्यानंतर आपली श्रद्धा पोकळ होत नाही, उथळ होत नाही, तर आपली श्रद्धा आपल्या इनर कन्व्हिक्शन म्हणजे आपल्याला पटलेली आहे, आपल्या अंतःकरणापासून ती येते आणि म्हणून ती स्फूर्ती देणारी ठरते, ती आपल्याला दिशा देणारी ठरते. आणि म्हणून जी पवित्र आत्म्याची देणगी आहे त्याचा स्वीकार केल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताच्या श्रद्धेमध्ये मुळावतो आणि दृढ होतो. तिसरी प्रकारची साक्ष जी आहे ती म्हणजे एकदा पवित्र आत्मा आपल्याकडे आल्यानंतर तो आपल्याला शांत बसू देत नाही. तो आपल्याला बाह्य स्वरूपामध्ये उतरण्यासाठी सांगत आहे. टू बी ॲन आउटवर्ड टेस्टिमनी म्हणजेच दुसऱ्यांना त्याविषयी सांगणे, दुसऱ्यांना त्याविषयी बोलणे, सत्य काय आहे त्या सत्याची साक्ष देणे, हे पवित्र आत्मा आपल्याकडून करीत असतो. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, ज्याच्याबरोबर आपण एकरूप झालेलो आहोत, ज्याच्याकडनं आपल्या जीवनाला एक नवीन वळण प्राप्त झालेलं आहे, ते आपण दुसऱ्यांना अगदी आनंदाने आणि उत्साहाने सांगतो आणि त्याद्वारे इतरांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी प्रेरणा प्राप्त होते. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हा उतारा अभ्यासत असताना ह्या गोष्टीकडे आपण कटाक्षतेने लक्ष द्यायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या उतार्यामध्ये प्रभू आपल्याला सांगतो, अबाईड इन मी, तुम्ही माझ्यामध्ये राहा. प्रभूमध्ये राहणे फार गरजेचं आहे. प्रभूमध्ये राहणे म्हणजे प्रभूच्या ख्रिस्त सभेमध्ये राहणे आणि म्हणून ख्रिस्त सभेचे सदस्य असणे हे फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण प्रभूमध्ये असतो तेव्हा प्रभू आपल्यामध्ये असतो आणि प्रभू आणि आपण हे एकरूप होतो. जसा पिता आणि पुत्र एक आहे तसे प्रभू आणि आपण एक व्हावे ही अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो
की माझ्यामध्ये राहण्यासाठी तुम्हाला फायदा करणारी बाब म्हणजे माझ्या आज्ञा पाळा. प्रभूच्या आज्ञांचं पालन करणे म्हणजेच पापापासून दूर राहणे, पवित्र शुद्ध निष्कलंक जीवन जगणे हे क्रमप्राप्त आहे. जसं प्रकाश आणि अंधकार एकत्र नांदू शकत नाही, तसंच पाप आणि प्रभू एकत्र नांदू शकत नाही. आणि म्हणून प्रभूमध्ये असणे म्हणजे पापापासून दूर राहणे, आणि पापापासून दूर राहण्यासाठी आपल्याला देवाच्या आज्ञा पाळणे गरजेचं आहे, हे आपल्याला प्रभू आज सांगत आहे. त्यानंतर प्रभू आपल्याला सांगत आहे, मी तुम्हाला आनंद देण्यासाठी आलो आहे, परिपूर्ण आनंद. जग देते तसा आनंद नाही. जगातला आनंद आज आहे उद्या नाही, जगातलं सौंदर्य आज आहे उद्या नाही, जगातली झगमगाट आज आहे उद्या नाही. आणि या कोरोना व्हायरसमध्ये आपण ते उघड्या डोळ्याने पाहत आहोत. होत्याचं कसं नव्हतं होतं, एका क्षणामध्ये सगळं कसं बदलतं हे आपण अनुभवत आहोत. अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, टिकणारं जे आहे, चिरकाळ जे अनुभवण्यासाठी आहे ते म्हणजे प्रभूचा आनंद. आणि प्रभूचा आनंद आपण स्वीकारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि प्रभूचा आनंद प्रभू आपल्याला देण्यासाठी प्रभूने आपली निवड केली आहे, ह्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानले पाहिजेत. प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. आपल्या सत्कृत्याद्वारे, आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या जीवनाद्वारे जेव्हा आपण परमेश्वराला उंचावतो, परमेश्वराला धन्यवाद देतो, परमेश्वराचं नाव वर करतो, तेव्हा निश्चितच आपल्याला खऱ्या अर्थाने प्रभूचा आनंद प्राप्त होत असतो. आपल्या प्रत्येकाला प्रभूचा आनंद प्राप्त व्हावा आणि या प्रभूच्या आनंदाचे आपण साक्षीदार व्हावे, म्हणून आपण आपलं ख्रिस्ती जीवन त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.